Hello learners. In today's topic, we will cover heredity and evolution. Students, we know that heredity, it is the transfer of biological characters from one generation to another via genes. Students, आपल्याला माहितच आहे की genes आपल्याला आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते वन जनरेशन कडून सेकंड जनरेशन कडे नेण्यासाठी हेल्प करतात. आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो की जॉर्ज मेंडल इज पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. इट टुक्स a long time for him to understand the conclusion of his research about the heredity. जॉन मेंडल जे होते त्यांनी जेनेटिक्सचा शोध लावला होता. त्यांनी मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस करून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स हे कसे ट्रान्सफर केले जातात फर्स्ट जनरेशन कडून सेकंड जनरेशन कडे हे आपल्याला एक्सप्लेन केले होतं आणि त्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असे पण. In 1901, the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo D. Rice. त्यांनी म्युटेशनल थिअरी मधून आपल्याला एक्सप्लेन केलं की हे जे सडन चेंजेस असतात हे कशामुळे होत. In 1902, Walter Sutton observed the pair chromosomes in the cells of the grasshopper. 1902 मध्ये वॉल्टर सुटानने पेअर क्रोमोझोम्सचा अभ्यास केला ग्रासहॉपर मध्ये. तोपर्यंत हे कोणालाही माहित नव्हते. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. जेव्हा समजलं की जीन्स जे आहे क्रोमोझोम्सच्या मदतीने ट्रान्सफर केले जातात, कॅरीड केले जातात, तेव्हा जेनेटिक्सच्या मटेरियलचा स्टडी करण्यासाठी खूप सारे रिसर्च वर्क्स कॅरी आउट केल्या गेल्या. Through which in 1944 trio of scientists Oswald Avery, Macleay McCart, Colin McLeod proved that except viruses all living organisms have DNA as genetic material. हे जे तीन सायंटिस्ट होते ह्यांनी प्रूव्ह केलं की एक्सेप्ट व्हायरसेस, फक्त व्हायरसेसला सोडून जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये डीएनए हा एक जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. In 1961, French genetics Francois Jacob and Jacques Monod proposed a model of protein synthesis with the help of DNA bacterial cell. It helped to uncover the genetic codes hidden in DNA. Thereby, the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. हे जे दोन सायंटिस्ट होते ह्यांनी प्रोटीन सिंथेसिसचा शोध लावला ज्याच्याने डीएनए च्या आतमध्ये जे जेनेटिक कोड्स आहे त्यांना त्यांनी अनकव्हर केलं, त्यांचा शोध त्यांनी लावला ज्याच्या मदतीने आपल्याला नंतर डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीचं निर्माण झालं आणि ज्याच्या आता जेनेटिक्स इंजिनिअरिंग मध्ये खूप जास्त स्कोप आहे. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of heredity disorders. हे जे सायन्स आहे हेरिडिटीची त्याचा यूज करून आपण हेरिडिटी डिसऑर्डर्सचं डायग्नोस करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो आणि प्रिव्हेन्शन करू शकतो. म्हणजे ज्या हेरिडिटी डिसऑर्डर्स आहे त्या आपल्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचू नये ह्याच्यासाठी आपण हेरिडिटीचा त्याच्या जो मेन कन्सेप्ट आहे त्याचा यूज करून आपण त्याच्यापासून प्रिव्हेन्शन करू शकतो की ते नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचू नाही. त्याच्यानंतर आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. आता प्लांट्सचे जे हायब्रिड व्हेरायटीज आहे त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी, ॲनिमल्सचं हायब्रिड प्रोडक्शन करण्यासाठी हेरिडिटीचा वापर केला जातो. इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज आणि अशा ठिकाणी जिथे मायक्रोब्सचा वापर केला जातो. आता मायक्रोब्सचा वापर तुम्हाला माहिती आहे की जे पण वस्तू आपण वापरतो आहे त्याच्यामध्ये सोप्स येतील, डिटर्जंट्स येतील, इतर खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये मायक्रोब्सचा यूज केला जातो. आता तुम्हाला माहिती आहे
Before going further, let's understand the structure of DNA. DNA molecule is double helix consisting of two strands. Each strand of this helix made up of nucleotide. Each nucleotide is made up of phosphate group, that is phosphoric acid, deoxyribose sugar, nitrogenous bases. Nitrogenous bases are of two types, purines and pyrimidines. Pyrimidines मध्ये सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल येतं आणि प्युरिन्स मध्ये ॲडेनाइन आणि ग्वेनाइन टाइपचे नायट्रोजनस बेसेस इन्क्लूड आहेत. आता जेव्हा पण आपण डीएनएचं स्ट्रक्चर बघणार तेव्हा ऑलवेज रिमेंबर दॅट ॲडेनाइन always pairs with thymine with double hydrogen bond. Adenine नेहमी थायमिन सोबतच अटॅच राहणारे पेअर अप करणार आहे आणि त्या दोघांमध्ये किती बॉन्ड असणार आहे? 2 हायड्रोजन बॉन्ड असणार आहे. while in cytosine always pairs with guanine with triple hydrogen bond. आणि जेव्हा पण ग्वेनाइन सायटोसिन सोबत जॉईन करतो हायड्रोजन बॉन्ड सोबत, तर त्याच्यामध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असणार आहे? ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड्स असणार. स्टुडंट्स, नाउ लेट्स अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ RNA. RNA is a nucleic acid having single strand of ribonucleotides. Each ribonucleotide is made up of ribose sugar, phosphate group, nitrogenous bases. Adenine, guanine, cytosine, uracil are the nitrogenous substances present in the RNA. Adenine and guanine are two purines and cytosine and uracil are two pyrimidines. आता मुलांनो, आपण इथे काय बघितलं की RNA हा एक न्यूक्लिक ऍसिड ग्रुप आहे ज्याला सिंगल स्ट्रेन आहे. आता आपण डीएनए मध्ये डबल स्ट्रेन्स बघितले, पण इथे काय आहे? सिंगल स्ट्रेन आहे आणि जो रायबोन्यूक्लियोटाइडनी बनलेला आहे. आता जसं डीएनए मध्ये रायबोस शुगर होते, फॉस्फेट ग्रुप होते, नायट्रोजनस बेसिस होते, इन द सेम वे ह्याच्यात पण तेच ग्रुप आहे. आता आरएनए मध्ये ॲडेनाइन आहे, ग्वानाइन आहे, सायटोसिन आहे, युरॅसिल आहे. हे काय आहे? त्यांचे नायट्रोजनस सबस्टन्सेस आहे. तसंच आरएनए मध्ये ॲडेनाइन आणि ग्वेनाइन हे प्युरिन्स मध्ये येतात आणि सायटोसिन आणि युरॅसिल हे कशामध्ये येतात? pyrimidines मध्ये येतात. RNA is found in both in nucleus as well as in cytoplasm. Ribosomes are of 3 main types. According to the function, RNA is of following 3 main types. mRNA. mRNA carries the information for protein synthesis from genes on DNA chain in the nucleus to the ribosomes in the cytoplasm. Therefore, it is called as messenger RNA. आता मेसेंजर RNA काय करत असतो की त्याच्यावरती प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे जो तो डीएनए चेन कडून घेतो, तो न्यूक्लियस कडून रायबोसोम कडे, मग नंतर सायटोप्लाझम मध्ये नेलं जातं. म्हणजे त्याच्याकडे काय असतं? इन्फॉर्मेशन असते आणि ती इन्फॉर्मेशन तो कॅरी करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मेसेंजर RNA. rRNA is the component of ribosome. It helps in the protein synthesis. आता rRNA जो आहे तो रायबोसोमचा एक इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे ज्याच्यावर प्रोटीन सिंथेसिस मध्ये तो हेल्प करणार. tRNA. tRNA is present in the cytoplasm. According to the message of the rRNA, it carries a specific amino acid to the ribosome as per the codes on mRNA. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं? tRNA हा कुठे असणार आहे? सायटोप्लाझम मध्ये असणार आहे आणि rRNA कडून जे पण स्पेसिफिक अमिनो ऍसिड्स मिळत असतात ते काय करतो? रायबोसोम कडे तो नेणार as per the message coded on the mRNA. आता
जर तुम्ही इथे नीट बघितलं तर हा जो tRNA आहे तो कोड्स पण आणतोय आणि इथे अमिनो ऍसिड्सची चेन पण तयार करत आहे. हे स्पेसिफिक अमिनो ऍसिड्स घेऊन येतात. Now let's understand genetic disorders. Genetic disorders are caused due to abnormalities in chromosomes and mutation in genes. आता जेनेटिक डिसऑर्डर्स कशामुळे होतात? जेव्हा क्रोमोझोम्स मध्ये abnormalities येतात, नाही तर जीन्स मध्ये काही म्युटेशन होऊन जाते तेव्हा. आता जेनेटिक डिसऑर्डर्स आर एज फॉलो. आता जेनेटिक डिसऑर्डर्स जे आहे ते खूप प्रकाराचे आहे. आपण बघूया की ते कोणते कोणते प्रकार आहे. आता पहिला आहे इन्क्रीज और डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम्स कॉजिंग न्यूमरिकल चेंजेस. आता जे न्यूमरिकल चेंजेस आहे ते होतात कधी? जेव्हा एखादा क्रोमोझोम कमी होतो, नाही तर जास्त होतो. आता इथे क्रोमोझोम नंबर 21 वर जर तुम्ही नीट बघितलं तर तिथे किती क्रोमोझोम्स झालेले आहे? 3 क्रोमोझोम्स झालेले आहेत. पण ऍक्च्युली किती क्रोमोझोम्स पाहिजे आपल्याला? 2 क्रोमोझोम्सच पाहिजे. बर, आता नेक्स्ट इज डिलीशन ऑफ एनी पार्ट ऑफ द क्रोमोझोम. आता क्रोमोझोमचा एखादा पार्ट जर डिलीट झाला तर. नेक्स्ट इज ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स मध्ये जर समजा चेंजेस अकर झाले तर. आता जर समजा आपण इथे घेतला तर हा नॉर्मल क्रोमोझोम्स होते. आता जेव्हा क्रोमोझोम्स ब्रेक होतात तेव्हा काय झालं? ह्याचा पार्ट रेड कडे गेला आणि ह्याचा पार्ट ब्लू कडे गेला. ह्याच्याने काय झालं? क्रोमोझोम ट्रान्सलोकेशन झाले. नेक्स्ट इज sudden changes or mutations occurring in a normal gene. एखाद्या वेळेस अचानक काही नॉर्मल जीन्स जे असतात त्यांच्यामध्ये चेंज येऊ शकतात. त्याच्यामुळे काय होणार आहे? डिफेक्टिव्ह जीन्स तयार होतील. म्युटेशन मोर दॅन वन जीन ऍट द सेम टाइम कॉलिंग पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. आता म्युटेशन जर एकापेक्षा जास्त जीन्स मध्ये होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? पॉलिजेनिक डिसऑर्डर्स म्हणणार आहोत. आता इथे पण तुम्हाला जर दिसलं तर फादर इज कॅरियर, मदर इज कॅरियर. आता जर फादर आणि मदर बोथ आर कॅरियर्स, देन त्यांचे जर समजा जे मुलं झाली तर त्यांच्यामध्ये एक हेल्दी चाइल्ड असणारे, 2 कॅरियर असणारे आणि एकाला काय असणारे? तो आजार असणार आहे. Disorders due to numerical changes in the chromosomes. Down syndromes, Turner syndrome, Klinefelter syndrome. आता आपण न्यूमरिकल चेंजेस जेव्हा होतात म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स चेंज होतात तेव्हा कोणते डिसऑर्डर्स होतात? डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम. हे काय आहे? न्यूमरिकल चेंजेसचे डिसऑर्डर्स आहेत. Monogenic disorder caused due to mutation, Tay-Sachs disease, phenylketonuria, galactosemia, sickle cell anemia, hemophilia, albinism, night blindness. These are also an examples of monogenic disorders. Polygenic disorders. Examples: cleft lips, cleft palate, constructed stomach, spinal deafia, a defect of spinal cord. Spinal deafia जे आहे ते एक स्पायनल कॉर्डच्या आजारात मानलं जातं. आता डायबिटीज, ओबेसिटी, अस्थमा, हार्ट डिसऑर्डर्स, ब्लड प्रेशर्स आर ऑल्सो पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. आता डायबिटीज, ओबेसिटी जे आहे, अस्थमा आहे, हार्ट डिसऑर्डर्स आहे, ब्लड प्रेशर आहे, यांना सुद्धा आपण काय म्हणतो? पॉलिजेनिक डिसऑर्डर्स मध्ये काउंट केलं जातं. विथ द हेल्प ऑफ RNA, genes participate in the functioning of the cell and thereby control the function and structure of the body.
आता हे जे जीन्सच्या मदतीने काय केलं जातं, आपल्या बॉडीला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल कंट्रोल केला जातो. Information about protein synthesis is stored in DNA and synthesis of appropriate proteins as per required is necessary for body. आता जी पण इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची ती कुठे स्टोअर केली जाते, DNA मध्ये स्टोअर केली जाते. ज्या प्रोटीन्सची गरज असते त्याच प्रोटीन्सचं सिंथेसिस केलं जातं. These proteins are synthesized by DNA थ्रू RNA. हे जे प्रोटीन्स आहे सिंथेसाइज केले जातात DNA नी. कोणाच्या मदतीने, RNA च्या मदतीने केले जातात. ह्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो. mRNA is produced as per the sequence of nucleotide on DNA. Only one of two strains of DNA is used in this process. आता mRNA जे आहे तो प्रोड्यूस केला जातो कशाच्या मदतीने, DNA वर जे न्यूक्लियोटाइड्स असतात त्यांच्या मदतीने. ओनली वन स्ट्रेन म्हणजे फक्त एकच जो स्ट्रेन आहे, आता इथे तुम्हाला चित्रात दिसत असेल DNA मध्ये येणारे, आणि तो काय होतो, स्प्लिट केला जातो. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strain used for synthesis. आता मेसेंजर RNA मध्ये जे न्यूक्लियोटाइड आहे, आता इथे तुम्हाला सिक्वेन्स दिसतोय, जे सिक्वेन्स असणारे DNA वरती त्याचाच कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेन्स काय केले जाणार आहे, मेसेंजर RNA द्वारा प्रोड्यूस केले जाणार आहे. Besides, there is a uracil in RNA instead of thymine in DNA. आता जर तुम्ही बघितलं नीट स्ट्रक्चर मध्ये बघितलं तर DNA मध्ये थायमिन असतो आणि RNA मध्ये काय असणार आहे, युरॅसिल असणार आहे. बाकीचे जे न्यूक्लियोटाइड्स आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे. This process of RNA synthesis is called as transcription. आणि ह्या पद्धतीने म्हणजे काय, DNA स्प्लिट होणार, स्प्लिट झाल्यानंतर मेसेंजर RNA तयार केले जाणारे, मेसेंजर RNA बनवणे म्हणजे DNA वरती जे कोड असणार आहे त्याचे कॉम्प्लिमेंटरी कोड्स कुठे असणार आहे, mRNA वरती. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस अशी. The mRNA formed in nucleus comes in cytoplasm. आता जो पण mRNA तयार झालाय तो कुठे येणार आहे, सायटोप्लाझम मध्ये येणार. It brings in the coded message from DNA. The message contains the codes for amino acids. The codes for each amino acids consist of 3 nucleotides. It is called triplet codon. आता जो पण मेसेज DNA कडून आणलेला आहे ते कशासाठी आणलेला आहे, अमिनो ऍसिड साठी आणलेला आहे. आणि हा जो tRNA असतो त्याच्यावरती काय असणार आहे, अमिनो ऍसिड असणार आहे. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हा tRNA चा स्ट्रक्चर आहे आणि इथे हा काय आहे, अमिनो ऍसिड आहे. हा काय आहे, अमिनो ऍसिड. आणि ह्याच्यासाठी कोड काय असणार आहे, आता एक्झाम्पल आपण घेऊया UGG. इथे UGG हा जो कोड दिलेला आहे हा अँटीकोडॉन तयार केलेला आहे. कशासाठी, की जो DNA कडून आपण मेसेज आणलेला आहे त्याच्यासाठी. ह्याला आपण अँटीकोडॉन्स असे पण. डॉक्टर हरगोविंद खुराना, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. डॉक्टर हरगोविंद खुराना जे होते यांनी ऑलमोस्ट 20 अमिनो ऍसिड साठी ट्रिप्लेट कोडॉन्स काय लावला होता, शोध लावला होता. आता ट्रिप्लेट कोडॉन्स म्हणजे हा जो मेसेंजर RNA आहे, इथे हा काय आहे, मेसेंजर RNA आहे, हा rRNA आहे. आता हे जे खाली तुम्हाला दिसतंय हे जे आहे हे काय आहे, कोड आहे. हे काय आहे, कोड आहे. आणि त्यांच्यावरती जो हा tRNA ने आणलेला आहे हा काय आहे, अँटीकोडॉन्स आहे. हे काय आहे, अँटीकोडॉन्स. फॉर दिस वर्क he was awarded with Nobel Prize in 1968 along with other 2 scientists. ह्या कामासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाला होता आणि हे काम करताना त्यांच्या सोबत ऑलमोस्ट अजून 2 काय होते, सायंटिस्ट होते. Now let's understand translation and translocation.
Each mRNA is made up of thousands of triplet codons as per the message on mRNA. Amino acids are supplied by tRNA for this पर्पज. आता जे ट्रिपलेट mRNA वरती काय असणार आहे, थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स असणार आहे आणि अमिनो ऍसिड्स कोण आणणार आहे, tRNA आणणार आहे. tRNA हॅज एंटी कोड्स. आता tRNA वरती काय असणार आहे, एंटी कोड्स असणार आहे. हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. आता इथे ह्या tRNA वरती अँटीकोडॉन्स आहे. आता जर तुम्ही हा बघितला तर तो 3 ह्याच्याने काय होत चाललाय, पुढे सरकत चाललेला आहे. इथे पुढे सरकताना आपल्याला दिसणार आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणणार. द अमिनो ऍसिड्स ब्रॉट बाय द tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. आता इथे तुम्ही जर सिक्वेन्स नीट बघितला तर इथे एक मोठी चेन तयार होते. आता ही जी चेन आहे ही कशाची आहे, अमिनो ऍसिड्स ची चेन आहे. ड्यूरिंग दिस प्रोसेस राइबोस कीप ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अनदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आता इथे तुम्हाला जर नीट बघितलं तर रायबोसोम जो आहे तो पुढे पुढे सरकतोय, जसे जसे tRNA येत आहे तसे तसे, आणि अमिनो ऍसिड्स तयार होत आहे. पेप्टाइड बॉन्डनी ते काय आहे, जॉईन आहे, आणि ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सलोकेशन. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म complex proteins. These proteins control various functions in the body of living organism and their appearance. आणि ते काय करतात, त्यांचं अपीअरन्स पण कंट्रोल करतात. Living organisms can produce new individual like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहे ते स्वतः सारखेच जीन्स तयार करू शकतात. जीन्स तयार करू शकता आणि ते पुढच्या नेक्स्ट जनरेशन कडे काय करू शकता, शिफ्ट करू शकता, ट्रान्सफर करू शकता. Due to this, some of the characteristics of parents are transmitted to their offspring. आता ह्याच्यामुळेच काय होतात, जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते पॅरेंट्स कडून ते कोणाकडे जातात, ऑफस्प्रिंग्स कडे जातात. However, sometimes sudden changes occur to these genes. Sometimes any nucleotide of the genes changes its position that causes a minor change, which is nothing but the mutation. आता ह्या प्रोसेस मध्ये कधी कधी काय होतो, जे न्यूक्लियोटाइड्स आहे ते काय होतात, ब्रेक होतात, त्यांची जागा चेंज करतात आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, म्युटेशन म्हटलं जातं. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हे तुम्हाला शिफ्ट होताना दिसेल, जो चेंज आहे तो होताना दिसणार आहे. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट मे बी कन्सिडर्ड. हे जे चेंजेस आहे, हे जे म्युटेशन्स आहे ते छोटे छोटे असू शकतात, पण ते जे बदल आणतात, चेंजेस आणतात, ते मोठे मोठे असू शकतात. म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स. आता म्युटेशन जे आहे ते जेनेटिक डिसऑर्डर काय करू शकतो. एक्झाम्पल काय आहे, सिकल सेल एनिमिया. दिस इज द एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हा जो प्रोसेस आहे जेनेटिक जीन्सचं ट्रान्सफर होण्याचं फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग, हा काय आहे, एक एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे आणि ह्याच्याने आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचा पण एक प्रूफ मानू शकतो. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता डार्विन्सच्या नॅचरल सिलेक्शन थिअरी मध्ये आपल्याला काय समजायचं आहे, ते ही थिअरी आपल्याला काय डिस्क्राइब करते की how organism changes over time as a result of changes in heritable physical or behavioral traits. आता जे चेंजेस आहे, जे टाइम टू टाइम चेंजेस ऑर्गॅनिझम्स मध्ये होत आहे, ते हेरिटेबल पण असू शकतात आणि बिहेवियरल पण असू शकतात. आता डार्विन्सची जे पुढच्या थिअरी आहे ते आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघूया.